नमस्कार, मी संध्या. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. आपलं बड्डे असू द्या, डोहाळे जेवण असू द्या, बारसं असू द्या, आपण छान पद्धतीने साजरं करतो. आणि मग त्यात आपली 4 माणसं येतात, ते आपल्याला नातेवाईक येतात, ते आपल्याला भेटतात वगैरे. त्यातून आपल्याला आनंद होतो. म्हणजे हा आपला जीवनाचा प्रवास. त्यातून हे थोडेसे चांगले क्षण आपल्याला आनंद देऊन जातात. तसंच मी आज तुम्हाला माझ्या सुनेचं डोहाळे जेवण दाखवणार आहे. आणि त्यानंतर मध्ये आपण त्याच्यात मी पावभाजी बनवली, ती दाखवते तुम्हाला कशी बनवली. आणि बघा, ही वेळ कधी पुन्हा येत नाही, त्यावेळी ते साजरी करायचीच. म्हणजे ते आपल्या लक्षात पण राहतं आणि आपला सोहळा होतो, त्यामुळे त्यातून आपल्याला आनंद मिळतो, येणाऱ्या लोकांना आनंद मिळतो, आपल्याला स्वतःला आनंद मिळतो, आपला एक सोहळा साजरा होतो. हाच प्रवास आहे आणि तो आपल्याला चांगला करायचा आहे. हा मुलगा सून आहे माझी, ही मी आणि सूनबाई आहे. असं सगळं म्हणजे ही माझी आधीची मुलीची 2 नातवंडं आहेत. ही माझी मुलगी आहे. ह्या नंदा भावजया दोघीजणी. हे 2 काका आहेत त्यांचे, माझ्या मुलाचे मावस भाऊ. ह्या सगळ्या मावस बहिणी वगैरे सगळ्या ह्या बहिणी आहेत आणि ह्या सगळ्या आज्या आहेत. असं सगळं आम्ही छान असं मस्त केलं. आणि मग तिला पाणीपुरी, शेवपुरी हे सगळं आवडायचं. मग मी ते सगळं बनवलं, ते सगळं डोहाळे जेवणाला ठेवलं. आता पेढा की बर्फी बघू. सांगती नेत्र तुझे सांगती गुपित गोड भोळे लागले डोहाळे लाडक्या राणीला लागले डोहाळे पेढा येणार की बर्फी येणार पेढा येणार की बर्फी येणार पेढा येणार की बर्फी येणार पेढा येणार की बर्फी येणार. यस ना पेढा 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 ही काजू कतली ही बर्फी ही बर्फी हा पेढा आता पुढे आपली रेसिपी चालू करूया. आता आपण डोहाळे जेवणाचं बघितलं, आता थोडंसं आपण पावभाजी करूया. हे बघा, आता मी तूप हे आपलं बटर आणि तेल एकत्र घेतले मी, आणि ते थोडंसं त्याच्यामध्ये आलं लसूण घातले. आलं लसूण थोडं जास्त घाला, छान परतवा. असं झालं हे आलं लसूण. त्यानंतर कांदा घातला, मिरची घातली, त्यांनाही थोडं परतवा, थोडासा कांदा इकडे. नंतर मग आपलं तिखट घातलो, ह्याची काश्मीरी मिरची घातली आणि पावभाजी मसाला आहे ना, मी थोडाच घालते आता, नंतर आपण पुन्हा घालूया त्याच्यामध्ये. आणि आता हे आपला मसाला फ्राय करायचा आहे. आपल्या डोहाळे जेवणामध्ये ना अजून नंदा भावजया थिरकायचे आहे, तो आपल्याला बघायचं आहे ते पुढे. आणि आता हा मसाला घातला ना, तो असं छान मिक्स करायचा. आता थोडी साखर, कुठल्याही तिखट पदार्थ, मी पावभाजी असू द्या, आपली मिसळ असू द्या, मिसळमध्ये थोडासा गुळाचा खडा आणि पावभाजीमध्ये आता थोडीशी साखर घातली, त्याने थोडी चव येते. थोडी कोथिंबीर पण मी आता घातली आहे, पुन्हा घालणार आहे. आणि आता याच्यामध्ये टोमॅटो घातला, टोमॅटोमध्ये वाटाणा घातला. आता टोमॅटो पहिल्यांदा पूर्ण असा गळून द्यायचा, त्यानंतर वाटाणा घालायचा. वाटाणा आपला फ्रोझन असेल तर असा घालायचा, नसेल तर थोडासा आपलं उकळायचा. आता हे फ्लावर, बटाटा, आपण मीठ, वाटाणा हे सगळं मिक्स करायचं. सगळं अगदी त्या तेलामध्ये आपण बटर आणि तेल घातलं आणि त्याच्यात नंतर मग ते हळूहळू मॅश करायचं. आपलं मॅशर असतो ना, त्याने हे चांगलं केलं एकजीव तरी चालतो. एकजीव करून घ्यायचं आणि मग आपण मीठ घालायचं. मीठ घातलं. आता आपण उकळलेलं पाणी असतं ना, फ्लावर वाटाणा आपला उकडला आहे त्याचं पाणी घ्यायचं, ते घालायचं.
आपलं पूर्ण मॅच झालेली आहे भाजी. त्याच्यावरती आता पाणी घातलं, पूर्ण मिक्स करायचं मस्तपैकी. मिक्स झालं. चला आता आपली पावभाजी जवळजवळ तयार आहे. ह्याला चांगली एक छान उकळी काढायची आणि आपल्याला आता उकळी झालेली आहे बघा. हे छान उकळले. आता आपण मग त्याच्यासाठी ना थोडंसं बटर घालायचं, त्याच्यावरती काश्मीरी मिरची आणि थोडा पावभाजी मसाला, मी म्हटलं ना मागून टाकायचा तो पावभाजी मसाला, असं सगळं आपण ते मिक्स करायचं आणि असं हे करायचं. ह्यांनी थोडा ना रंग येतो वरती आणि अशी छान पावभाजी आपली तयार आहे. हवंय तर बटर जास्तच घ्या. जास्त घेऊन त्याच्यावरती असं काश्मीरी मिरची पावभाजी मसाला घातलात ना छान लागतं. पण काय आहे आपल्याकडे सगळे कोणी कोलेस्ट्रॉलवाला आहे कोणी, त्यामुळे हे सगळं कमी करावं लागतं. पाव तयार आहे, गरम गरम बटर लावून इकडे पाव पण तयार आहेत. चला तर आता पुढे नणंदबाई कशा थिरकल्यात त्या बघूया ना. भुई भिजली भिजली, भुई भिजली भिजली, रुजला अंकुर उदरी पोर तृप्तीने माखली. उंजळ सुखाने भरली, घम घम लाग सुगंध जाई फुलली फुलली. हिरव्या हिरव्या रानात कळी निजे ग पानात, जन्म फुलाचा होईल ग दरवळ जाईल विश्वात. राधेची की कृष्णाची ग बाई, होणार तू कोणाची ग आई. झाला बाई ऋतू सावळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा. जन्मास्तुरीचा लाभला, जन्मास्तुरीचा लाभला, कस्तुरीचा सुवास बाई चहू दिशात पांगला. गंधत्रीचा ग गुणाचा शोभतो साजिर ग, सुंदर जोडा राघो मैनेचा. वंश वाढेल वाढेल दुडदुड. तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे मला पुन्हा पुन्हा असं समोर यायला तुमच्या आवडेल. नमस्कार.